नमस्कार. 6 एप्रिल 1980 भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. स्थापना दिवसाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी आणि माझं हे अतूट नातं त्या वेळपासून आहे. 1980च्या आधीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी चळवळीमध्ये आलो आणि आणीबाणीला विरोध करण्याकरता जी समिती तरुणांची स्थापन झाली त्याचं निमंत्रक म्हणून कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून म्हणजे खांबाला झेंडा लावण्यापासून ते आज आमदार होईपर्यंत या अखंड प्रवासामध्ये मी आहे आणि त्याच्यामुळे मला माझं भाग्य समजतो मी की अशा प्रकारच्या विचारांची बांधिलकी घेऊन मला इतकी वर्ष काम करायला मिळालं. अतिशय मोठं योगदान देणाऱ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींची पार्टी, विचारांची पार्टी, ज्या पक्षामध्ये निष्ठा आहे, पंचनिष्ठा म्हणून काम करणारी पार्टी आणि तळागाळातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारी एक कॅडर बेस पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीकडे माणसं, लोक सगळी आकर्षित होतात आणि मी देखील त्या अनुषंगानेच की या देशामध्ये या देशाच्या मातीचा विचार रुजला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातूनच मी आपोआपच या चळवळीमधनं भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो आणि अनेक चढ उतारामध्ये कशा पद्धतीने संघटन शक्तीच्या माध्यमातून उभारी घ्यायची, फिनिक्स पक्षाप्रमाणे कशा प्रकारे उभारी घ्यायची याचा मी साक्षीदार ठरलो म्हणायलाही हरकत नाही. अनेक आंदोलनामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली. मग ती तिरंगा यात्रा असो, कार सेवा असो किंवा अडवाणीजींनी 2 वेळा भारत भ्रमण करून यात्रा जी काढली ती यात्रा असो, अशा अनेक आंदोलनाच्या यात्रा असतील किंवा अनेक आंदोलनं असतील. तरुणांचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, सर्व घटकांचं आंदोलन असेल आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही आज एक वेगळ्या अशा उंचीवर पोचली. ज्या पक्षाकडे 2च खासदार होते त्याचे 303 खासदार झालेले देखील लोकांनी बघितले आणि लोकांचा फार मोठा असा समुदाय, त्याचा पाठिंबा आणि कार्यकर्ता ही जी आपली शक्ती आहे, कार्यकर्ता ही जी आपली संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या जोरावर भारतीय जनता पार्टी आज गेली 46 वर्ष जर मागे वळून बघितलं तर ज्याला म्हणता येईल की अचंबित करणारा, विलक्षण असा यशाचा त्या भारतीय जनता पार्टीचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळजींचा विचार घेऊन अटलजी अडवाणीजींनी या पार्टीला पुढे नेलं, पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली आणि त्याच्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वाखाली पार्टीचा चारही बाजूने विस्तार झाला. महाराष्ट्रामध्ये देखील आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व असं संघटना म्हणून देखील यश मिळवलं आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील पंचायत ते पार्लमेंट अशा प्रकारचं यश, हे दैदिप्यमान यश अशा प्रकारचं मिळालं. आज भारतीय जनता पार्टी एवढी ज्याला म्हणता येईल की 18 कोटी सदस्य असलेली पार्टी, जागतिक दृष्टीने देखील क्रमांक 1 ची संघटना म्हणता येईल आणि त्याच्यामुळे या स्थापना दिवसाचं देखील अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे की जे हे रोपटं लावलं ते लाखो कार्यकर्त्यांच्या ताकदीने, नेतृत्वाने देखील हे रोपटाचा वटवृक्ष केला, एक मोठा असा वृक्ष निर्माण केला की ज्याच्या माध्यमातून सत्ता हे केवळ साध्य नाही तर साधन म्हणून आम्हाला काम करायचं आहे आणि त्या दिशेने या देशाचा विकास करायचा आहे. या देशाला एक नवभारत घडवण्याचं स्वप्न जे आम्ही बघितलंय ते नवभारत, अभिनव भारत आम्हाला निर्माण करायचं आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीची पुढच्या दृष्टीने देखील वाटचाल होईल. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.